ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। भटक्या विमुक्त समाजाकरिता स्वतंत्र मंत्रालय द्या, भटके विमुक्त समाजाकरिता बजेट द्या, भटके विमुक्त समाजातील नागरिकांना संरक्षण कायदा द्या, भटके मुक्त समाजाची जनगणना झाली पाहिजे यासह विविध मागण्यांकरिता आज आमखास मैदान ते कलेक्टर ऑफिस पर्यंत भटके विमुक्त आदिवासींच्या हक्कासाठी संवाद यात्रा काढण्यात आली। महत्वाची गोष्ट आहे की भटकेमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने यात्रेची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीने वाढवून झालेली आहे। ही यात्रा भटकेमुक्त समाजातील लोकांना 74 वर्षानंतर या देशामध्ये जाळाला जागा नाही आणि पुराला जागा नाही, या देशातल्या नागरिकत्वाचे पुरावे नाहीत, या देशामध्ये जनावरांवरती बजेट आहे पण माणसावरती बजेट नाही। यासाठी इथल्या राज्यकर्त्यांमध्ये जागृती करण्यासाठी, त्यांच्यापुढे सवाल उपस्थित करण्यासाठी व भटकेमुक्त सगळ्या वेदना, हक्क, अधिकार, त्यांच्या अडचणी या देशातल्या राज्यकर्त्यांसमोर विसीवर टांगण्यासाठी या ठिकाणी ही यात्रा महाराष्ट्रामध्ये 6000 किलोमीटर प्रवास करणार आहे आणि सर्व भटकेमुक्तांना जागृत करून त्यांच्या प्रश्नाची मांडणी करून त्यांच्या प्रश्नाच्या अडचणी समजून घेऊन प्रत्येकाचं निवेदन देऊन या ठिकाणी या राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांना भेटण्यासाठी जाणार आहे। 23 सप्टेंबर रोजी मुंबई या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये या ठिकाणी यात्रेचा समारोप होणार आहे। आपण तुम्ही आता सांगितलं किंवा पण भटके विमुक्तीसाठी मोठ्या प्रमाणात प्रशासनाकडून योजना ह्या राबवल्या जात आहे सांगता, पण तुम्ही तुमच्या बोलणे एक सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट ह्या देशामध्ये जनावरांवरती बजेट आहे पण भटकेमुक्त मधल्या 42 जातीवरती बजेट नाही। तुम्ही आवर्जून पहा, वेगवेगळ्या ठिकाणी जा, भटकेमुक्त समाजाला जर खरंच बजेट असतं तर या ठिकाणी त्या समाजातील लोकांना घरकुल मिळालं असतं, स्कॉलरशिप मिळाली असती, त्याच्याही पलीकडे त्या भटकेमुक्त समाजातील लोकांना जीवन जगण्यासाठी काय जे विविध मार्ग आहेत त्या ठिकाणी ते मिळाले असते, पण तसं काही नाही। हा पूर्ण फसवा कार्यक्रम आहे। या ठिकाणी 2.25 कोटी महाराष्ट्रामध्ये भटकेमुक्त समाजाची लोकसंख्या आहे, 42 जाती आहेत। आजही देशामध्ये त्यांच्यावर गुन्हेगारीचा शिक्का मारला इंग्रज काळातला, त्या शिक्क्याचं अवलंबन केलं जातंय। अजूनही या ठिकाणी कुत्रा मोकळं फिरू शकतो पण माणसाला फिरता येत नाहीये। जातीवर त्याला अटक केलं जातं, त्याला मारलं जातं, त्याला पिळलं जातं, त्याला एन्काउंटर केलं जातं, अशी परिस्थिती आहे। काय समस्या काय नाही, काय समस्या काय? सगळ्यात महत्वाची गोष्ट की भटकेमुक्ताच्या ज्या समस्या आहेत त्यांना गाव नाहीये, या देशामध्ये गाव नाही, भटकेमुक्तांचं गाव नाही, त्यांना राहायला गावामध्ये परवानगी दिली जात नाही, त्यांना नागरिकत्वाचे पुरावे नाही, मतदार यादीमध्ये नाव नाही, रेशन कार्ड नाही, जातीचा दाखला नाहीये, कल्याणकारी योजनेचा त्यांना फायदा होत नाही, अशा अनेक समस्या आहेत। या समस्येचा चर्चा करण्यासाठी, जागृती करण्यासाठी आणि 74 वर्षानंतर या देशामध्ये एकीकडे बंगल्यावरती झेंडा लावायला जागा आहे पण अजूनही या देशामध्ये 74 वर्षानंतर आम्हाला पालावरती झेंडा लावावा लागतो की ज्या भटकेमुक्त समाजाने इंग्रजांच्या विरोधामध्ये उठाव केला, या भारत मातेला तिरंगा झेंडा फडकवण्यासाठी स्वतःचा रक्ताचा थेंब या जमिनीमध्ये सांडला, त्यांना या देशामध्ये घरावर तिरंगा झेंडा लावायला सुद्धा जागा नाही, त्यांना पालावर लावावं लागतं। शेवटचा प्रश्न मला सांगा की विधानसभेच्या पूर्वी तुमची मतांची चाचपणी आहे का या माध्यमातून? या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आमच्याकडे पहिला मुद्दा जो आहे तो भटकेमुक्त समाजाला एकत्रित करणं, त्यांना संघटित करणं, त्यांचे हक्क अधिकार मांडणं सगळ्यात महत्वाची मागणी आहे। 74 वर्षानंतर पहिल्यांदा भटकेमुक्त समाजाला एक सगळ्यात महत्वाची मागणी करतोय, स्वतंत्र मंत्रालय पाहिजे, त्यांच्यासाठी बजेट पाहिजे, त्यांच्या संरक्षणाचा कायदा पाहिजे। या देशामध्ये दरवर्षी जनावरांची जनगणना होती पण माणसाची होत नाहीये, भटकेमुक्त समाजाची जनगणना झाली पाहिजे। या अति महत्वाच्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी राज्यकर्त्याच्या समोर या ठिकाणी भूमिका मांडत फिरत आहोत। किती टक्के भटके समाज, किती टक्के म्हणता येईल टक्केवारीमध्ये? महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असे की भटकेमुक्त समाजात अनेक जाती आहेत पण 42 जातीची संख्या आहे तर 2.25 कोटी या ठिकाणी आमची संख्या आहे, ही सगळ्यात महत्वाची।